हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलिक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज, सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय। सद्गुरु सावाराम बाबा महाराज की जय। सद्गुरु वामन बाबा महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। अंबा माते की जय। हे कुंडलिनी जगदंबा, हे कुंडलिनी जगदंबा, चैतन्य चक्रवर्तीची शोभा, विश्वबीजाची कोंबा सावली केली लोकाभिराम रणरंगधिरम राजीव नेत्रम मृगोंशनाथम कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवमारुतुल्य वेगं जितेन्द्रबुद्धिमतावरिष्ठं वातात्मतावानयुक्तं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः। नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो चंद्रभागा नमो पुंडलिका, नमस्कार माझा श्री संतानेका। जिथे ज्ञान विज्ञान संजीवय होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य, जेथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माझा। आता अभिनव वागविलासिनी हे चातुर्य जलाकामिनी, शारदा विश्वमोहिनी नमस्कार यमिया। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भोजते जांपदे प्रदेशं, विरीन्द्रदेव सदा स्वयमानं समाधिस्थ मूर्ती ज्ञानदेवं जयांची केली स्मरण। होय सकल विद्येचे अधिकरण, तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता। समुचरण सहजाव सांदलीला पुनरं, जगनिमित्त पाणी मंडन मंडना, तरुण तुळसी माला कंदे कंचनेत्रम, सदैव धवलहास विठ्ठल चिंतयामी पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया। धन्य धन्य दुर्गा माता, तिच्या चरणी ठेवू माता, तिच्या चरणी ठेवू माता। अलंकाराने नटलेली, अलंकाराने नटलेली, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमो जय वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा, देवा तुझी गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो अवधारी जोगी। आता उदया फुले चौपालुनिया बले, वरे बैसले पावले श्री गुरूंची ते नमस्कार आता। प्रस्तुत प्राप्त पार प्राप्त समय प्राप्त घटिका। आज सार्वजनिक नवरात्र उत्सवानिमित्ताने चालू असलेला नाम यज्ञ, त्या निमित्ताने हरिपाठ प्रवचन कीर्तन जागरण गोंधळ आणि आजचे 7व्या दिवसाचं वाक पुष्प माझ्यासारख्या पामराकडे आले। आमचे भोटीकर महाराजांचाच मला फोन आला, तुम्हाला सेवा हवी आहे? ठीक आहे। सेवेके सांगितले काम आहे ते उतपण कामा नाही, या उक्तीप्रमाणे आज माऊली महिला मंडळ व दत्तनगर बाळमित्र मंडळ सार्वजनिक नवरोत्सव कीर्तन सोहळा 2025 या निमित्ताने आयोजित केलेली ही प्रवचनरूपी सेवा, सर्वांच्या सेवेसाठी निवडून घेतलेली ओवी माऊली महाश्री ज्ञानोबा आहे यांची जगदंबा म्हणजे काय याचा महात्म्य सांगणारी ओवी। हे कुंडलिनी जगदंबा, चैतन्य चक्रवर्तीची शोभा, विश्वबिसाची या कोंबा सावली केली माऊली महाश्री ज्ञानोबा आहे। ज्ञानांचे योगी ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानराज माझी योग्याची पावले तेने निगमवली प्रगट केली असणारे ज्ञानोबा आहे। ज्ञानी यांचे शिरोमणी वंदे गजा पूजा स्तनी चिंता गाचा चिंतामणी, ज्ञानोबा माझा ज्ञानोबा हा विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर असे ज्ञानोबा आहे। आपल्याला 6व्या अध्यायामध्ये या कुंडलिनी शक्तीचा अंबा माता म्हणजे काय, जगदंबा म्हणजे काय हे सांगतात। बरेचसे समाज बरेचसे जीव आपल्या हृदयामध्ये असणारी कुंडलिनी शक्ती म्हणजे जगदंबा हे माहीतच नाहीये। मग हे माहीत कसं होईल तर माझे तुकोबा म्हणतात, कुळीचे ही कुलदेवी केली ठावी संतांनी,
कुळीची कुळदेवी जगदंबा कुंडली शक्ती म्हणजे देवी आहे. प्रत्येकाच्या घराघरामध्ये आज आपण बघतो घटाच्या स्वरूपामध्ये कुळदेवी अंबा माता आज प्रस्थापित झालेली स्थापन झालेली आहे. त्याला म्हणतो आपण घटस्थापना. ती कुंडलिनी शक्ती आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. कुंडलिनी शक्तीच्या रूपाने हे कोणाला माहितीच नाहीये. मग ही कशी माहीत पडेल तर संतांच्या माध्यमात गेले तर आणलं हे रूपाबळे. कुणी आणलं रूपाबळाला? कुणी आणलं? संतांनी रूपाला आणून दाखवली तुम्हाला आम्हाला. म्हणून कुळीची ही कुळदेवी केली ठाई संतांनी. संतांनी तुम्हाला दाखवून दिली कुळीची देवी म्हणजे कोणती देवी. आपण प्रत्येक जण बाहेरचे देवतांना भजतो, परंतु आपल्या हृदयामध्ये देव आहे, आपल्या हृदयामध्ये देवी आहे हे माहीतच नाही आहे. स्त्रीचा हा पूर्ण अवतार आहे आणि माणसाचा हा अर्धी नाटी धनेश्वर महाराज हा स्वरूप. आपण या देहाला म्हणतो ही प्रकृती आहे. आपण म्हणतो ही प्रकृती आहे. काय एखाद्याला म्हटलं चला प्रवचनाला, आज प्रवचन आहे, महाराज तुम्ही पुढे व्हा, मी येतो. का? माझी प्रकृती जरा खराब आहे. प्रकृती म्हणजे शरीराला प्रकृती म्हटले म्हणजे स्त्रीलिंगी आलो. आपण स्त्रीलिंगी आहोत. अर्धी नारी नाटी नटेश्वर. या कलियुगामध्ये 2 रात्री महत्वाचं आहे. एक रात्र माझ्या शिवशंकर महादेव प्रभूंची, त्याला म्हणतो आपण महाशिवरात्री, एका पुरुषाची रात्र, आणि एक रात्र नवरात्र. कोणती? नवरात्र म्हणजे आपल्या देवीची नवरात्र म्हणजे ते स्त्रीलिंगी आलं. देव आणि देवीचे ऐक्य, संत आणि देवांचे ऐक्य, जीव आणि शिवाचे ऐक्य. देव आणि देवी वेगळं नाही. आपल्याला प्रमाण पाहते ज्ञानदेव का माझा आत्मदेवा अखंडित सेवा करा त्यांची. देव आणि देवी नाही. विठाई विठाई माझे कृष्णाई कानाई, येई ओ येई रंगा येई ओ येई. किंवा ए ग ए ग ए ग ए ग विठाबाई माझे पंढरीचे आई. विठ्ठल माहिती आहे, विठाबाई तो किती विठ्ठल आहे, विठाबाई आहे माहीतच नाही आम्हाला. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, कुंडली कधी वटी शोभे वालवंटी हो. एका जनार्दनी अंबा उभी. कोण अंबा? विठ्ठल. तोच विठ्ठल आहे. एकच अवतार आहे पण अनेक कार्यासाठी अवतार अनेक अनेक घेतले. तीच सती माता, तीच पार्वती माता, तीच जगदंबा, तीच अंबा माता, तीच मुक्ताई माता. देव एकच आहे, देवी एकच आहे. परंतु जेव्हा जेव्हा धर्माचे पालन करणे खंड खंडन ज्याप्रमाणे संतांचा अवतार झाला त्याप्रमाणे देवाचा यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, या धर्मात ग्लानी येऊ नये म्हणून देवांचा अवतार झाला. जगामध्ये सगळ्यात तुम्हाला जर तुम्ही विचारलं महाराज जागरण गोंधळ कुणी केलं? दक्ष प्रजापती ब्रह्मदेवाचा मानस पुत्र यांनी जागरण गोंधळ पहिल्यामध्ये केला. जर विचारलं ना जागरण गोंधळ कुणी केला? कारण या देवीला काय आवडतं? जागरण गोंधळ आवडतो. प्रत्येक देवाला भक्ती आवडते. आपण आपल्या हिशोबाने आपण आपली भक्ती करतो, पण माझ्या देवीला जागरण गोंधळ आवडतो. मग जागरण गोंधळ कसं झालं? एकदा एक सांगतो दृष्टांत, लक्षात घ्या. दक्ष प्रजापतीला ब्रह्मदेवाने सांगितलं, दक्षा तू काय कर, तू या सृष्टीची निर्मिती कर. आता ब्रह्मदेवाला आधी सगळ्या आधी कोण? आदिशक्ती माता. हे सगळं निर्माण केलं हे आदिशक्तीने केलं. पण कसं केलं तर पहिल्यांदा आदिशक्तीने ब्रह्मदेवाला सांगितलं सरस्वती मातेला बरोबर घ्या. कारण सरस्वती मातेकडे काय? विद्या आहे, ज्ञान आहे. हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून कशासाठी आली? ज्ञान देण्यासाठी आली, विज्ञान देण्यासाठी आली, विद्या देण्यासाठी आली. आणि माझी लक्ष्मी माता धन देण्यासाठी आली. रेणुका माता रोग राई नष्ट करण्यासाठी आल्या. आणि तू अन्नपूर्णाच्या अवताराने माता आल्या. कशासाठी? आपल्याला अन्नपूर्णासाठी. हा अवतार आहे एकाच देवाचा, एकाच देवीचा अनेक अवतार आहे. आणि मग दक्ष प्रजापतीला सांगितलं तुम्ही काय करा, सृष्टीची निर्मिती करायची आहे. मग दक्ष प्रजापतीने 10,000 मुलांची निर्मिती केली. 10,000 मुलांना सांगितलं तुम्हाला सृष्टीची निर्मिती करायची. आता एक काम करा, तुम्ही तप करा, तप करून या, मी तुमचं लग्न करून देतो. आणि लग्न करून आल्यानंतर तुम्हाला पुन्हा तुमच्या कार्याला हातभार लावायचे. कशासाठी? सृष्टीची निर्मिती करायची. परंतु ती 10,000 मुलं जेव्हा तप करून आले तर त्यांना नारद मुनी भेटले. नारद मुनी ते म्हणतात तुम्ही या मुलांना तुम्ही मला ओळखतात का? म्हटलं नाही, मी तुमचा काका आहे. बरं ठीक आहे, आम्हाला माहित नव्हतं. मग तुम्ही कुठे चालले? आम्ही घरी चाललो, आम्ही आमच्या राजवाड्यात चाललो. कुठे गेले होते? आम्ही गेलो होतो तपाला, आम्ही तप पूर्ण झाला तर आम्ही घरी जाण्याचं लग्न होणार. ठीक आहे. त्याने सांगितलं नारद मुनीने तुम्ही घरी जाऊ नका, लग्न करून काय उपयोग होणार? त्याला सगळं द्यायचं तो ज्ञान दिला. ते घरी निघून गेले, पुन्हा तपाला निघून गेले.
की हा वृत्तांत दक्ष प्रजापतीला समजला. दक्ष प्रजापतीला राग निर्माण झाला. पुन्हा दक्ष प्रजापतीने पुन्हा 10,000 मुलांची निर्मिती केली. त्या 10,000 मुलं तपाला गेली. त्यानेही ते सांगितलं 10,000 वर्ष तुम्ही काय करा, तप करा, या तुम्ही लग्न करा, तुमचं लग्न करून देईल आणि लग्न करून झाल्यानंतर तुम्ही सृष्टीच्या कार्याच्या निर्मितीला लागा. ते तप करून आले. पुन्हा नारद मुनींना भेटले. तुम्ही कोण आहात, कशासाठी केले होते तपाला? आम्हाला आमच्या दक्ष प्रजाने हे सांगितलं. ठीक आहे, लग्न करून कोणाचं भलं होणार नाही, तुम्ही पुन्हा जा. त्यांनाही भडकवलं. 10,000 मुलं पुन्हा परत गेली. तिथे दक्ष प्रजापती क्रोधित झाले, राग आले, तळ पायाच्या आगे मस्तकाला गेले आणि दक्ष प्रजापती नारद मुनीला शाप दिला. तेव्हापासून नारद मुनी एका जागेवरती कधी उभेच राहिले. त्यांना असा शाप दिला की तुम्ही कधी एका जागेवरती थांबू शकत नाही. आणि म्हणून नारद मुनी एका जागेवर कधी थांबत नाही. ते कसं भजन करत करत इथे 2 मिनिटं, इथे 5 मिनिटं असे फिरत सभोवताल फिरत असतात. परंतु तेथे हा वृत्तांत ब्रह्मदेवाला समजला. त्यांनी सांगितलं, अरे रक्षा, तू काय केलंस? तू त्या नारदाला काय शाप दिलास? तुला समजलं का काय केलं तू? तू ज्यांना मुलं समजली, तू ज्या सृष्टीची निर्मिती करण्यासाठी ज्या मुलांना तुम्ही निर्माण केले, ती मुलं नाही, स्त्री नाही, पुरुष नाही, ते किन्नर जातीमध्ये होते. आज नायनाट झाला असता, परंतु ते नारद मुनीने वाचवलं. म्हणून तू एक काम कर, तो शाप परत घे. तुम्हाला शाप फक्त पुन्हा घेता येणार नाही. मग काय करावं लागेल? मग ब्रह्मदेवाने सांगितले, एक काम कर, तुझ्या मलामध्ये जा, राजवाड्यामध्ये जा, एका भिंतीवरती भगवती मातेचं चित्र रेखाट आणि त्या भगवती मातेचं चित्र रेखाटलं. आणि काय कर, त्या भगवती मातेचा जागरण गोंधळ घाल. ती रात्रभरची वाट आहे ती तेवत ठेव. आणि तसं केलं आणि भगवती माता 9 रूपाने प्रकट झाल्या. 9 रूपाने प्रकट झाल्या. तेव्हा दक्ष प्रजापती म्हणले, माते, तुम्ही एक काम करा, तुमच्या 9 स्वरूपामध्ये तुम्ही नाही, आता एका स्वरूपामध्ये या आणि तुमचं मला दर्शन द्या. अनादि निर्गुण प्रगटली भावानी, मोह महिषासुर मर्दानी लागली. ही अनादि भावानी भगवती माता प्रकट झाली. आणि दक्ष प्रजापतीला म्हटली, काय झालं? म्हटलं, माझ्याकडनं असा गोंधळ झालेला आहे, हा शाप न देता थांबला पाहिजे. आणि मग ती भगवती माता, दक्ष प्रजापती भगवती मातेला म्हणतात, माझा हा जो पाप झालेला आहे, मला पश्चाताप झालेला, मी काय करू? तर तुम्ही माझ्या पोटी सती म्हणून जन्माला या. आणि दुसरं, मी उपवर होईन ना तेव्हा माझं लग्न महादेव प्रभूंशी करून द्या. जेव्हा श्री महादेवांचा अपमान भर सभेमध्ये केला, महादेव प्रभूंनी सतीमतीला सांगितलं नाही. परंतु जेव्हा दक्ष प्रजापतीने यज्ञ केलं, आपल्या जावयाला म्हणजे महादेव प्रभूंना बोलवलं नाही, तेव्हा सतीमातेला कळालं. सगळे देवादी देव, इंद्रादी देव, गंधर्व सगळे गेले, परंतु आम्हाला आमंत्रित केलं नसताना सुद्धा महादेवाने सांगितलं की तू जाऊ नको, आपल्याला आमंत्रण नाही, जाऊ नको. परंतु सतीमाते म्हटले, नाही, जायचं आहे. पण तिथे गेल्या, मी शॉर्टकट मध्ये सांगतो बरं, तिथे गेल्या दक्ष प्रजापतीला किती मुली होत्या? 16. त्याचे एक म्हणजे सतीमाता. आणि मग सतीमातेला सांगितलं, तुला बोलवलं कोणी? सतीमातेने सांगितलं दक्ष प्रजापतीला, हो, बोलवायची गरज काय, वडिलांच्या घरी बोलवायची गरज काय? तिचा अपमान झाला, सण झाला नाही. मग तिने रागाच्या भरात काय केलं, स्वतःला भस्म करण्याचा विचार केला आणि त्या यज्ञकुंडामध्ये आहुती दिली. आणि यज्ञकुंडामध्ये आहुती दिल्यानंतर ते शरीर पूर्ण जळलं नाही. मग सगळा देवा आणि मग महादेव प्रभूंना हा वृत्तांत कळाला. हा वृत्तांत कळाल्याबरोबर श्री विष्णू भगवान परमात्म्याकडे देव गेले आणि सांगितलं, काय करायचं आता? महादेव प्रभू तर ऐकत नाहीये, काहीतरी मोठा घोळ होणार आहे, मग जा. आणि मग विष्णू भगवान परमात्म्याकडे गेले आणि त्या देहाचे 51 तुकडे झाले. आणि ते 51 तुकडे त्रिशूळ सोडला आणि 51 तुकडे आपल्या भारतामध्ये 51 शक्तिपीठे त्या सतीमातेचे निर्माण झाले. त्यातले 3.5 शक्तिपीठे आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणि म्हणून तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका माता आणि सप्तशृंगी वणीची असे 3.5 शक्तिपीठे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. परंतु माझी ज्ञानोपरायणाची कुंडलिनी शक्ती जगदंबा आहे, हे कोणाला माहित नाही. मग ती कुंडलिनी शक्ती आमच्या संतांना आम्हाला दाखवून दिली की कुंडलिनी जगदंबा, कुंडली आपल्या उदयाचे किती आहे, ही कुंडलिनी जगदंबा कशी प्रकट करायची, त्याच्यासाठी संतांना शरण जावं लागेल. संत तुम्हाला सांगतील, संत तुम्हाला नाम देतील, संत तुम्हाला तत्व देतील आणि तत्व दिल्यानंतर त्या तत्वाच्या साहाय्याने तुम्हाला या कुंडलिनी शक्तीला जागृत करायचे, प्रकट करायचे. तुम्हाला प्रत्येकाला बाहेरच्या देव्या माहिती आहेत,
परंतु आतले देवी कोण बसणार माहीतच नाहीये. देव आणि देवी वेगळी नाहीये. अगाशी बोलून गेलो प्रमाण. विठाबाई विठ्ठलाला विठाबाई म्हटलंय, कृष्णाई म्हटले, कृष्णाला कृष्णाई म्हटले. एकच देव आहे. देव आहे उदय मंदिरे शोधरूप आहे. देव म्हटला नाना परी भरून उरला चराचरी. आपला बघण्याचा दृष्टिकोन कसा पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी म्हणत आहे माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक या ठिकाणी तेथे सद्गुरू पाय तुझे. हे कुंडलिनी जगदंबा चैतन्य स्वरूप असणारी कुंडलिनी शक्ती आपल्या हृदयात आहे. तिला एका ठिकाणी नागबा म्हणतात कोलाटीनं. सगुण गुण माया सगुण गुण माया सगुण गुण माया आली आली कोलाटीनं केलाया. कोलाटीनं मारी ऐसी उरी 21 वर्णावरची माळी. आगाध माया आगाध माया आगाध माया आली आली कोलाटीनं केलाय. कोणती कोलाटी आणि कोणती 21 वर्ग आपल्या पाठीवरती. हे जे पाठ आहे ना आपले पाठ तिथून ती कोलाटीन असणारी कुंडलिनी शक्ती एक एक पायरी वर चढत असते आणि ब्रह्मनंदापर्यंत येत असते. आणि मग हा 10वा दरवाजा ओपन होतो. पण कधी असणारी उदयामध्ये कुंडलिनी शक्ती प्रकट करावी लागेल, जागृत करावी लागेल, तेव्हा तुमचे हे 21 वर्गावर तुम्हाला यावं लागेल. आणि तेव्हा तुम्हाला कळेल की मीच देवी आणि मीच देवी आहे. आपण काय झालंय तुका म्हणे कैसे आणले हे जन आणि गेले विसरून खाले देवा. शिल्या तांब्याचे बावले केले शिल्या तांब्याचे. पाट मांडोनी वर वैसविले पाट मांडोनी. वस्त्र अलंकार गुंडालिले वस्त्र अलंकार. मनाले ते नाव ठेविले. मनामध्ये आलं ते जेव्हा नाव ठेवतो. शेतामध्ये गेला नाही का दगडाला आपण शेंदूर पाचतो तो झाला मसोबा. एका दगडाला आपण अबीर लावला का तो झाला. अनेक प्रकारचे देव झाले. दगडाला पुजला देव झाला. अरे पण आपल्या हृदयामध्ये देव आहे त्याचं काय. आपण बाहेर शोधतो. सेंद्रिय देव होते कोण पुजते विकत घेते. झाला देव. आम्ही कीर्तन केले की आम्हाला एखादी मूर्ती दिली दगडाची आम्ही घरी गेलो त्याची पूजा करतो. झाला देव. अरे पण हे चालता बोलता देव आहे ना. तुम्ही प्रवचनाला आले कसे जाणार. आम्ही आलो बरोबर आहे पण आम्हाला तिथंच जायचंय हे माहित आहे. पण आम्ही आलो कुठून तिथे आपल्याला जायचं ना. बरं तिथून आलो कसं काय सांगून आलो कशासाठी आलो काय करण्यासाठी आलो काय ओळखायला पाहिजे ते आम्हाला माहितीच नाहीये. बघा देवाच्या संगतीमध्ये जा, नामाच्या संगतीमध्ये राहा, संतांच्या संगतीमध्ये राहा. अरे एक बैल देवाच्या संगतीमध्ये गेला तर तो काय झाला नंदी बैल झाला महाराज आहे की नाही. एक बैल देवाच्या संगतीमध्ये गेला कोणाच्या महादेवाच्या तो काय झाला नंदी झाला. एक दिवा देवाला पंथी म्हणू लागला तो नंदादीप झाला. मग हा जीव शिव होणार नाही का. महाराजांना घातलेला हार ही फुलं हार झाली फुलं झाली. पण त्याच्यानंतर काळामध्ये काय झालं फुलं नाही ती निर्माल्य झाली. मग संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आपण देव नाही होणार का. आपण सारखे तरी तात्काळ नाही काळ वेळ काय लागे. संत काय करतात आपल्यासारखं करून ठेवतात. संत हे उगाच सोडून ठेवले का आपणा सारखे तरी तात्काळ